संजय राऊत यांनी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले आहे। नागपुरात काँग्रेसही स्वबळाच्या दिशेने तयारीला लागलेली आहे। हो, काय सांगणार? तिकडे संजय राऊत म्हणतात की आम्ही स्वबळावर निवडणुका लढू, तुमची काय तयारी आहे? मला वाटतं की स्वबळावर लढायला सगळेच पक्ष सक्षम आहे आणि सगळ्यांनी लढावं स्वबळावर। जर त्यांची भूमिका असेल तर आम्ही त्याला कसं नकारू शकू? त्यांची इच्छा आहे, त्यांना जसं लढायचं ते लढू शकतात। नागपूरचे शहराध्यक्ष आहे, तुम्ही इथले आमदार आहेत, इथे काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे का? तयारी सुरू केली आहे का? आम्ही आतापासून नाही, काही वर्षापासून स्वबळावर इथं लढत आलेलो आहो आणि आताही आमची तयारी आहे। परंतु कुठे कोणाशी युती झाली तर आम्ही त्यांचा वेलकम करतो आणि त्यांनासुद्धा सोबत घेतो। परंतु कोणताही राजकीय पक्ष ठरवत असेल की त्यांना स्वबळावर लढायचं आहे तर मग आमची भूमिकासुद्धा तशीच राहील ना, स्वबळावर लढायची। नागपुरात बाकी मित्रपक्षांची ताकद, तुमची ताकद, आता कोणाकोणाची काय ताकद होती या निवडणुकीच्या माध्यमातून आणि याच्या आधीच्याही निवडणुकींच्या माध्यमातून आपल्याला दिसून आले आहे। सगळ्यांनी आपल्या ताकदीचा अंदाजा घ्यावा। नवीनच निवडणुका झाल्या, त्याच्यात सगळ्यांना आपली ताकद कळली आहे। तर मला वाटते की सगळ्यांनी आपापल्या ताकदीचा अंदाज घेऊन त्या पद्धतीनं समोरचं पाऊल टाकावं। काँग्रेसची, तुम्ही शहराध्यक्ष म्हणून काँग्रेसची महानगरपालिकेची तयारी कुठल्या लेवलला सुरू आहे? 3 वर्षाआधी महानगरपालिका बरखास्त झाली आणि मला वाटते की आता 3 वर्षापासून काँग्रेसचे कार्यकर्ता कामाला लागले आहे। निवडणुकीच्या मतदारसुद्धा आतुर आहे निवडणुकीला, कारण की सामान्य जनतेचे प्रश्न आहे ते महानगरपालिकेतूनच सुटतात। ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे, त्यापासून जनता वंचित आहे आणि यासाठी कार्यकर्तेसुद्धा तयारी आले आणि जनतासुद्धा तयारी करून बसली आहे की आम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे। मी तुमची स्वबळाची तयारी आहे नागपुरात? बिलकुल, नागपुरात जर कोणाची इच्छा नसेल तर आमची स्वबळाची तयारी केव्हाही राहू शकते। किती जागा लढणार स्वबळावर? पूर्ण जेवढ्या 151 तेवढ्यासुद्धा लढू शकतो ना। तयारी आहे की उमेदवार आहे? आमच्याकडे 151 जागांसाठी 1500 लोक तिकीट मागतात, त्याच्यातून आम्हाला 151 लोकांना द्यावं लागतं आणि दरवेळची स्थिती आहे, आतासुद्धा तीच स्थिती आहे। 17 तारखेला रमेश चेनिथला जे प्रभारी आहे ते बैठक घेणार आहे, काय कशा संदर्भात ही बैठक असणार आहे, काय चर्चा? असं आहे की या पुढच्या निवडणुका कशा पद्धतीने लढाव्या, पक्षाचं संघटन कसं वाढवावं, यासाठी आमचे चेनिथल्लाचे इन्चार्ज सेक्रेटरी आहे राज्याचे आणि ते सर्व नेते मंडळीशी चर्चा करणार आहे अशी माहिती आम्हाला पत्राद्वारे मिळालेली आहे। आणि त्यामध्ये पक्षाचं संघटन कसं मजबूत होईल, सामान्य जनतेचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून कसे सोडवायचे यावर चर्चा होणार असल्याचं कळतं। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।